हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या निकालाची संभाव्य तारीखा समोर आलेल्या आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण 10वी आणि 12वीचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो, याविषयीची संभाव्य तारीख कोणती आहे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, साम टीव्हीच्या आर्टिकलमध्ये आलेलं हे इन्फॉर्मेशन आहे, ही न्यूज आहे आणि यामध्ये तुम्हाला संभाव्य तारखा सांगण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघूया. 10वी आणि 12वीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे. 10वी आणि 12वीच्या निकालाकडे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या नजर लागलेल्या आहेत. 12वीचा निकाल कधी लागणार याबाबत संभाव्य तारखा समोर आलेल्या आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण या संभाव्य तारखा ज्या आहेत त्या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, सीबीएसईचा 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील 10वी आणि 12वी बोर्डाचा निकाल कधी लागणार याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांच्या नजरा खेळलेल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाकडून अद्याप निकालावरती कोणतीही अधिकृत प्रक्रिया आलेली नाही. ठीक आहे. परंतु 12वीचा आणि 10वीचा बोर्डाचा जो निकाल आहे हे लवकरच लागेल असं कडून माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही खात्रीशीर माहिती आहे. तर या ठिकाणी निकाल लवकरच लागेल असे सांगण्यात येत आहे. पुढील 2 ते 3 आठवड्यामध्ये या ठिकाणी 12वीचा निकाल लागू शकतो असे या ठिकाणी खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 10वीच्या निकालासंदर्भात सुद्धा या ठिकाणी इन्फॉर्मेशन आलेली आहे. 12वी आणि 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा होऊन आता महिना उलटलाय, त्यामुळे पालक आणि विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बरोबर. महाराष्ट्र राज्य आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने यंदा 10वी आणि 12वीचा निकाल जो आहे तो 18 मार्चच्या अगोदरच या ठिकाणी लागेल असं आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये 12वीचा निकाल जो आहे तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 10वीचा जी निकाल आहे पुढच्या येणाऱ्या 10 ते 12 दिवसामध्ये लागेल असं आपल्याला या ठिकाणी सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ठीक आहे. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, 12वीचा निकाल जो आहे तो या ठिकाणी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे आणि 10वीचा निकाल जो आहे तो पुढील 10 ते 12 दिवसामध्ये लागेल असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येत आहे. तर संभाव्य जी तारीख आहे मित्रांनो ती या ठिकाणी 25 ते 30 तारखेच्या दरम्यान लागेल. त्याचबरोबर 12वीचा निकाल जो आहे तो 1 ते 6 तारखेच्या दरम्यान लागण्याची शक्यता जास्त या ठिकाणी सांगितली आहे. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचेल. ठीक आहे मित्रांनो, भेटूया तशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.